हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरघळलं मन झुलू लागलं आभाळी पांगलं सपाल डोळी सजलं मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आले र सनईला पैंजनाचं ताल ग आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी मोत्याच्या भांगामध्ये भरला हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरघळलं तुला एक काम दिलं होतं ते पण तुला नीट जमलेलं नाहीये. स्वानंदीवर काहीही परिणाम झाला नाहीये. अरे पण मी तो ग्लास सुष्मिताच्या हातात दिला होता स्वानंदीला देण्यासाठी आणि मी जर स्वतः दिला असता तर शंका आली असती ना. पण मग तिची स्टुपिड बहीण भांग प्यायल्यासारखं का करतेय? हे स्वानंदीने केलं पाहिजे ना. मला नाही माहिती ते. कारण ते दूध स्वानंदी नाही सुष्मिता प्यायली. व्हॉट? ओ माय गॉड मॉम, हे सगळं हिच्यामुळे झालंय. हे बघ मी काही चुकीचं हो, केलेलं तेच सांगतोय मी. नाही. आपल्याला भांडायचं नाहीये, आपल्याला त्यांच्यात भांडणं लावायची. समर, ठीक आहेस ना? एकटा काय करतोस इथे? अरे ते सगळेजण डायनिंग हॉल मध्ये जेवायला थांबलेत, म्हणजे येत आहेत, तर तुला पण जेवायला बोलवण्यासाठी आलोय आम्ही. जेवायचं नाहीये मला, मला भूक नाहीये. समर, का घेतोस एवढा स्ट्रेस तू? अरे लग्नच तर आहे ना, फार काही असं मोठं नाहीये. ए निकिता, लग्न ही खूप मोठी गोष्ट असते बरं का. लग्नानंतर माणसाचं आयुष्य कम्प्लिटली बदलतं. म्हणजे मुलींचं तर बदलतंच, पण मुलांचंही बदलतं. लग्नानंतर मुलांच्या बाबतीत खूप जास्त कष्ट येतात, खूप जबाबदाऱ्या येतात अंगावर. आनंद, पुढच्या वेळी समरला भेटायला येताना तुझं तोंड ना कशाने तरी गच्च बांधून आणणार आहे मी तुला. किंवा ना तरी त्याला लग्नाची भीती वाटेल असं बोलू नकोस ना रे. ए निकिता, आम्ही नाही असंच बोलतो. म्हणजे जे खरं आहे ना ते बोलून मोकळं व्हायचं. उगाच मित्राला बरं वाटेल म्हणून काहीतरी गुडी गुडी खोटं खोटं काहीतरी सांगायचं असं नाही होत आमच्यात, कळलं ना? वाव, मस्त. मग असंच बोल. हो असंच बोला तू. पण उद्या जर तो मांडवात नाही आला ना तर तू जबाबदार. असं काही होणार नाही, कळलं ना? उद्या तो मांडवात येणार, त्याला तेवढं कळतं, हुशार आहे तो. हो ना? मग लग्न एक सुंदर गोष्ट सुद्धा आहे असंही सांग ना त्याला. आपलं सगळं बोलणं ऐकून घेणारी, आपण कसंही असलो तरी आपल्याला एक्सेप्ट करणारी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते असंही सांग. आपल्याला साधा सर्दी खोकला झाला तरी त्या व्यक्तीला फरक पडतो आणि आपण कायम मजेत असावं असा मनापासून विचार करणारी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात असते. मी शब्दात नाही सांगू शकत, मला खूप खूप छान वाटतंय. समर, निकिता म्हणते ते पटते बरं का मला. म्हणजे खरं आहे, लग्नानंतर आपलं स्वातंत्र्य जातं. हो जातं, पण
पण जर तुला चांगली बायको मिळाली ना तर आपण स्वतंत्र असताना जे काही करू शकतो ना ते सगळं ती असतानाही करू शकतो. आणि मला खात्री आहे तू या सगळ्याचा बॅलन्स व्यवस्थित साधशील. जेवून घे यार, कारण उद्यानंतर म्हणजे उद्याचा दिवस आणि त्यानंतरचे काही दिवस खूप धावपळीचे असणार आहेत ना तुझ्यासाठी. खूप खूप महत्वाचे दिवस आहेत. जेवण इज अ मस्ट समर. उद्यानंतरचं माझं आयुष्य काय आहे याचा विचार सुद्धा करू शकत नाही. उद्याचा दिवस मला कुठे घेऊन जाणार आहे, काय दाखवणार आहे माहित नाही. लोक आपल्या लग्नाबद्दलची वेगवेगळी स्वप्न रंगवत असतात, पण या क्षणाला मी मात्र ब्लँक आहे. कुठलंही स्वप्न माझ्या डोळ्यासमोर नाही. तुम्ही जा दोघंही, जेवून घ्या. मला भूक लागली तर मी मागवीन काहीतरी. जा जेवून घ्या. पिंट्या, बघू कसा राजबिंडा दिसतोय माझा पिंट्या. आजी, पिंट्या आणि राजबिंडा हे दोन्ही शब्द एकत्र जात नाही. असू दे रे, मी असंच म्हणलं. चल नमस्कार कर मला. सुखी रा, नव्याने संसार करतोस, सुखाने संसार. हॅलो गाईज, वाटच बघत होते मी केव्हापासून. ही आली उतावळी नवरी. ऑफकोर्स माझ्या नावातच आहे ना. ए बाय द वे, मी कशी दिसते सांगा ना. ए चिमणे इकडे. आजी, ही इतकी सुंदर कशी काय दिसायला लागली? पिंट्या दादा, आदिरा, तू सासरी जाशील, तू गेलीस की आपलं घर खायला उठेल. मला काय करू मी तुझ्याशिवाय त्या घरात? इथे नको, पाठवणीच्या वेळी डोळ्यात पाणी येईल ना ते पुरे. याची हिला जरा टीट लाव. इतकं सुंदर दिसते माझं बाळ, कोणाची दृष्ट नको लागायला तिला. लव्ह यू पिंट्या दादा. आय लव्ह यू टू बाळ. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.